नमस्कार मंडळी, रेसिपी झटपट मराठीमध्ये तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. तर आज मी असा नाश्ता बनवणार आहे जो मोठे काय तर लहानसुद्धा आवडीने खातील. इथे मी रात्री 1 वाटी मूग डाळ भिजत घातलेली होती. त्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. तर मी इथे तुम्ही बघू शकता मिक्सरमधून बारीक करून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला पोहे खाचा चमचा वापरून 2 चमचे रवा टाकायचा आहे. तर मी इथे 2 चमचे यामध्ये रवा टाकून दिला आहे. आता यामध्ये मी छोटा चमचा मीठ टाकून दिलं आहे. त्यानंतर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 4 लसूण पाकळ्या, एक छोटा आल्याचा तुकडा आणि एक छोटा चमचा इथे मी जिरं टाकून दिलं आहे. आणि आता आपल्याला याची बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे. आता या मिश्रणामध्ये मी 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून दिला आहे. त्याचबरोबर एक छोटी वाटी बारीक चिरलेलं टोमॅटो टाकून दिलं आहे. आणि इथे एक मोठी वाटी मी बारीक चिरलेली पालक टाकून दिले. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या या मिश्रणामध्ये टाकू शकता. त्याचबरोबर इथे मी 2 चमचे आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून दिली आहे. आणि इथे एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोशिंबीर टाकून दिली. आता आपल्याला हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. हे थोडं घट्ट आहे, त्यामुळे आता मी यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे. आपल्याला हे सारण एकदम घट्टही नको आहे आणि एकदम पातळही नको आहे. आता आपल्याला हे असंच 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 5 मिनटानंतर यामध्ये मी एक छोटा चमचा हळद टाकून दिली आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपल्याला हे अशा पद्धतीचं सारण हवं आहे नाश्ता बनवायसाठी. तर इथे तवा तापलेला आहे आणि यावर आता मी 2 चमचा तेल टाकून दिलं आहे. आता हे तेल आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि आता यावरती आपल्याला हे सारण टाकून द्यायचं आहे आणि हलक्या हाताने हे सगळीकडे पसरवून द्यायचं आहे. जास्त पसरवायचं नाही आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे, थोडं जाडच ठेवायचं आहे. तर 1-1.5 मिनटानंतर आता याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि आता हा पराठा जो आहे पलटून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा यावरती मी 1 चमचा तेल टाकून दिलं आहे आणि आता व्यवस्थित या दोन्ही साईड आपल्याला शेकून घ्यायच्या आहे. तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी जे आहे छान कलर आला आहे. आता हा जो पराठा आहे हा तयार झाला आहे. आता हा पराठा आपण काढून घेऊया. पुन्हा एकदा ताव्यावर 1 चमचा तेल टाकून आपल्याला हे सारण यावरती टाकून द्यायचं आहे आणि हे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. हे सारण टाकताना गॅसची फ्लेम शक्यतोवर लो ठेवायची आणि नंतर मीडियम ठेवायची, नाहीतर पराठा चिपकू शकतो किंवा मग जळू शकतो. आता पुन्हा एकदा 1-2 मिनटानंतर याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या आणि हा पराठा पलटवून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता पराठ्याला छान कलर आला आहे. पुन्हा एकदा दुसरी साईड शेकायसाठी मी यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे आणि हा पराठा जो आहे हा दोन्ही साईडने छान भाजून झाला आहे. आणि आता हा पराठा आपण काढून घेऊया. अशाच पद्धतीने मी हा तिसरासुद्धा पराठा बनवून घेते. पराठ्याच्या कड्या मोकळ्या करताना जर पराठ्याला सारण लागत असेल तर त्याला आणखी 1 मिनटं भाजू द्यायचं चांगलं आणि नंतर पराठा पलटवायचा, नाहीतर तो पराठा जो आहे तुटून जाऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता पराठा आपला दोन्ही साईडने व्यवस्थित शेकून झाला आहे. आता हा पराठा आपण काढून घेऊया. तर हे सगळे पराठे आता बनवून तयार झाले आहेत. तुम्ही याला पराठा म्हणा किंवा मग धिरडा म्हणा, हा नाश्ता कोणत्याही चटणीसोबत अगदी छान लागतो. तुम्हीही सुद्धा हे घरी एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, तुम्हाला जर ही आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.